नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं आपल्या ध्यान शिक्षणाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे की आपल्याला सीटेटकडून एक नोटीस आलेलं आहे, केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, आणि हे 25 ऑगस्ट 2026 म्हणजे आजचं नोटीस आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. आत्ताची जी आपली CTET एक्झाम होणार होती ती काय आहे तर 22वी CTET एक्झाम आहे. त्या संदर्भातच आपल्याला नोटीस आलेलं आहे. म्हणजे आपली सीटेट पोस्टपोन झालेली आहे, जी की होणार होती कधी 6 सप्टेंबरला होणार होती, तर ती आपली पोस्टपोन एक्झाम झालेली आहे. तर बघा, त्याच्या संदर्भातच त्यांनी आपल्याला इथं नोटीस दिलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, जे अजून टीचर आहेत, म्हणजे की आपल्याला माहिती आहे की सर्व शिक्षकांना TET असो किंवा सीटेट असो ही एक्झाम पात्र करणे अनिवार्य आहे. तर त्यांच्यासाठी ही संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे जे शिक्षक राहिले असतील, जे उमेदवार या परीक्षेला फॉर्म भरायचे राहिले असतील, त्यांच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टल फॉर्म 25 म्हणजे 25/8/2026 ते 1/9/2026 पर्यंत पोर्टल ओपन करण्यात आलेलं आहे. कशाचं? सीटेटचं. म्हणजे ते 25 म्हणजे आजपासून ते 1 सप्टेंबरपर्यंत ते फॉर्म भरू शकतात. कोण? ज्यांचं राहिलेलं आहे, ज्यांनी फॉर्म भरलेला नाही, किंवा कदाचित ज्यांनी फॉर्म भरला होता परंतु त्यांचं पेमेंट राहिलं असेल किंवा सबमिट करायचं राहिलं असेल, त्यांनी सुद्धा पुढची प्रोसेस करू शकता. इन शॉर्टमध्ये ज्या शिक्षकांना सीटेट एक्झाम द्यायची आहे परंतु त्यांनी मागच्या वेळेला म्हणजे आताच्या सीटेटसाठी फॉर्म भरला नव्हता, ते उमेदवार, ते शिक्षक या परीक्षेसाठी दिनांक 25/8 म्हणजे आजपासून ते 1 सप्टेंबरपर्यंत काय करू शकतात तर फॉर्म भरू शकतात. आणि ज्यांनी ऑलरेडी सक्सेसफुली completed and submitted their applications need not apply again. म्हणजे ज्या स्टुडंटनी आधी फॉर्म भरलेला आहे त्या स्टुडंटनी परत फॉर्म भरायची गरज नाही. म्हणजे ज्यांना तुमचा फॉर्म ऑलरेडी तिथं भरलेला आहे. आणि ह्यांनी काय सांगितलेलं आहे, द रिवाइज्ड डेट ऑफ 22nd एडिशन ऑफ सीटेट एक्झामिनेशन विल बी अनाउन्स्ड आफ्टर क्लोजर ऑफ द पोर्टल. आणि हे म्हणजे फॉर्म भरायचं क्लोज झाल्यानंतर तुम्हाला काय करण्यात येईल तर पुढची डेट कळवण्यात येईल. कशाची? सीटेटची पुढची डेट तुम्हाला सांगणार. इथे आपण पाहू शकतो, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच CBSE CTET सप्टेंबर 2026 परीक्षा पुढे ढकलली आहे. तर नवीन अर्ज करण्याची मुदत सुधारित तारीख तुम्हाला जाहीर करण्यात येईल. तसेच ही परीक्षा कधी होणार होती तर ही परीक्षा 6 सप्टेंबर 2026ला होणार होती आणि ती काय करण्यात आलेली आहे तर स्थगित करण्यात आलेली आहे. आणि नवीन परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. आणि ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी काय करायचं आहे, परत फॉर्म भरण्याची गरज नाही. आणि ज्यांनी भरलेला नाही त्यांच्या सर्वांसाठी 25 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. म्हणजे आजपासून फॉर्म भरण्याची मुदत सुरू होणार आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख असणार आहे 1 सप्टेंबर 2026. तर ही सर्वात मोठी बातमी होती. तर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद.